अच्छा मला कळत नाही म्हणजे आपण एवढे गप्प गप्प कसे होत काहीतरी गप्पा मारूया ना. चालेल ना, काही हरकत नाही. बोल कुठल्या विषयावर गप्पा मारूया बोल. तुम्ही दोघं प्रेमात कसे पडला ते सांगा मला. अरे हा काय विषय उगाच आपलं काहीतरी. काय उगाच काय काहीतरी. अरे काकू प्लीज प्लीज सांगा ना, सांगा प्लीज. आई आणि बाबा कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडले. ओहो काका, म्हणजे लेक्चर मध्ये लक्ष द्यायचं सोडून तुम्ही आखो ही आखो में. हा ओ जावई बापू, नाही मान्य तुम्ही जावई आहात, पण आम्ही पण सासू सासरे आहोत, आमच्याशी असं बोलतात का? काकू अगं ठीक आहे, आता तू सासू जरी असलीस तरी तू माझी चांगली मैत्रीण आहेस ना. आणि काका काय, काका तर एव्हरग्रीन हिरो आहेत. काका माझे मित्र, माझे सासरे आणि माझे बाबा तिघही आहेत. हा सॉरी सॉरी, तर काका फळ्याकडे कमी आणि तुझ्याकडे जास्त बघायचे. कंटिन्यू. सिद्धू तुला खरं सांगू का, तर लेक्चरच्या आधी कॅन्टीन मध्ये बघितलं होतं मी हिला. अहो कॅन्टीन मध्ये नाही, मी तुला पाहिलं होतं. तू मला काय सांगतेस, विसरलीस का तू? कॅन्टीनच्या बाहेरच्या पायरीवर दोघा मुलांना अशी धूत होतीस ना, तेव्हा पहिल्यांदा पाहिलं मी. काय काकू, काकू तुम्ही धुवत होता? नाही नाही, काही धुवत वगैरे नव्हते. त्या दोघांना समज देत होते इतकंच. हो, त्या दोघांच्या कानाखाली आवाज काढून समज दिली होती. वागणं तसंच होतं. बरोबर आहे, पण तशी दिली जी होती ना. आणि सिद्धू, मी लक्ष्मीच्या प्रेमात कधी पडलो असं विचारलंस ना, तर मी सांगेन पहिल्या नजरेत. क्या बात है काका, म्हणजे लव ॲट फर्स्ट साईट. येस, अगदी बरोबर, लव ॲट फर्स्ट साईट. हो एक मिनिट, माझंही तसंच आहे. मी पण पहिल्या नजरेत भावना मॅडमच्या प्रेमात पडलो होतो. अहो ही लव्ह स्टोरी आपल्याला कुठे माहितीये, मग ती नको का कळायला आपल्याला? नाही कळायलाच पाहिजे. सिद्धू सांग सांग, नक्की काय झालं सांग, सगळं सांग. नाही म्हणजे आमची स्टोरी सेमच आहे, फक्त इथे मी मुलांना धुवायचो आणि मला एक दिवस भावना मॅडम दिसली. झालं लव ॲट फर्स्ट साईट. छान. सॉरी सॉरी, तुम्ही कंटिन्यू करा ना. आहे का आता हे अजून? सांगतो सांगतो. काय ना, ही आणि अहिल्या दोघी स्कूटीवरनं कॉलेजला यायच्या. तेव्हा मी बरोबर त्यावेळेस बस स्टॉप गाठायचो जेव्हा त्यांची स्कूटी रस्त्यावरनं अशी समोरून पास होईल, आणि रोज लक्ष्मीला बघायचो. हो सेम. म्हणजे आमच्यात फक्त भावना मॅडम बसने जायचे आणि मी स्कूटरवर ना. हा पण एकदा आहे ना, एकदा मी पण भावना मॅडम साठी बसनेच गेलो होतो. हो का? नुसतं हो का करत ऐकतेस काय? तू पण सांग ना यांना की तू कशी माझ्या प्रेमात पडलीस, कधी पडलीस, सांग सगळं. आता त्यात काय सांगायचंय जावई बापू, माझंही लव ॲट फर्स्ट साईटच. खरंच? अगं हो ना, म्हणजे प्रेमात पडले नसते तर नवल. अगं तुला सांगते, हे जे म्हणतायत ना यांनी मला पहिल्यांदा पाहिलं, काय झालं होतं, आमचा खूप जवळचा मित्र, त्याचं 2 मुलांबरोबर वादविवाद झाला आणि त्या मुलांनी खूप बेदम मारलं ग. जवळजवळ बेशुद्ध पडला आमचा मित्र. मग मी सोडते काय? मग त्या 2 मुलांचा अगदी चांगला समाचार घेतला मी, आणि त्या सगळ्या गडबडीत ना मग प्रिन्सिपलकडे गेलो आम्ही वगैरे, मग पांगापांग झाली. त्यानंतर मी काय बघते, तो जो आमचा मित्र होता, जो बेशुद्ध पडला होता, ज्याच्यासाठी इतकं सगळं आम्ही रामायण घडवलं, त्या मित्राला एक मुलगा नीट लक्षपूर्वक डॉक्टरांकडे घेऊन गेला, त्याची मलमपट्टी केली. स्वतःच्या खिशात पैसे नसताना सुद्धा त्याला घरपोच अगदी नेऊन आई वडिलांच्या स्वाधीन केलं.
तो मुलगा म्हणजे माझा निवास. प्रेमळ, निस्वार्थ, सगळ्यांची काळजी करणारा. मी प्रेमात पडले नसते तर नवल, नाही का? मी काय, कुणीही यांच्या प्रेमात पडलंच असतं. हा, अर्थात मी काही तशी कबुली वगैरे दिली नाही बरं. म्हणजे माझी इच्छा अशी होती की त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. काय आहे सिद्धू, लक्ष्मी मला आवडली तर खूप होती, पण हिची घरची श्रीमंती, हिचा रुबाब, त्यामुळे मला जरा असं बुजल्यासारखं व्हायचं रे. कधी विचारण्याचा धीरच नाही झाला. पण मग एके दिवशी ठरवलं, जे होईल ते होईल, विचारून टाकायचं. असं डेरिंग गोळा केलं आणि विचारलं लक्ष्मीला. अरे, आणि आश्चर्य म्हणजे हिने काहीही आढेवेढे न घेता हो म्हटलं. म्हणणारच होते, माझं पण लव्ह ॲट फर्स्ट साईटच होतं, नाही का? हा, म्हणजे या गोष्टीत मात्र मी जरा माती खाल्ली. मी भावना मॅडमना माझ्या मनातलं सांगायच्या ऐवजी डायरेक्टच त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. खरंच म्हणजे जाम मूर्खपणा केला हो मी. खरंच वेडेगिरी केली, आणि यासाठी म्हणजे मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. अहो सिद्धिराज, तुम्ही असं का म्हणताय? अहो, कोणीच परफेक्ट नसतं, सगळ्यांकडनं चुका होतातच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आता असं स्वतःला दोष देणं बंद करा. अगदी बरोबर बोलते भावना. सिद्धू, चूक झाली होती, पण अगदी चांगल्या पद्धतीने त्यात सुधारणा केलीत ना तुम्ही. आणि आम्हाला दिसतंय ना, आमची भावना खूप खुश आहे. तुम्ही खूप काळजी घेता तिची, आनंदात ठेवता तिला. खरंच सांगतो, अरे आम्ही कितीही प्रयत्न केले असते ना, तरी तुझ्या इतका चांगला जावई आम्हाला शोधूनही सापडला नसता.